जिलेबी बनवणं अवघड आहे असं तुम्हालाही वाटतं का? पण ही मिनी जिलेबी फक्त 15 मिनिटात तयार होते. अगदी हलवाई स्टाईल गोल आकारसुद्धा त्याला येतो. बॅटर बनवायला येतं, पण अशी छान गोलाकार जिलेबी बनवायला येत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आज आपण जिलेबी आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत. अजिबात आकार बिघडणार नाही आणि छान अशी वरतून कुरकुरीत, आतून रसरशीत अशी जिलेबी. फक्त 15 मिनिटात. काही गोड खायची इच्छा असेल किंवा प्रसादासाठी तुम्ही हमखास बनवू शकता. इतकी सोपी आहे की तुम्ही रोजच बनवून खाल. तर एका भांड्यामध्ये 1 कप साखर घालून घेऊया. कप किंवा वाटी कोणतंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता. त्याच कपाने मोजून पाऊण कप पाणी घालायचं. पूर्ण 1 कप पाणी घातलेलं नाही. आता यामध्येच घालणार आहोत आपण केशर, कारण वेगळा असा रंग वापरलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर रंग घालू शकता. 3 हिरवी वेलची थोडीशी कुटून घाला किंवा मग वेलची पावडरसुद्धा वापरू शकता. आता याला चांगली उकळी आली की लगेचच यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेचा पाक जेव्हा थंड होतो तेव्हा त्यावर असे क्रिस्टल तयार होत नाही, म्हणून यामध्ये लिंबाचा रस जरूर घाला. आता हा पाक कमीत कमी 4 ते 5 मिनिटं चांगला उकळवून घेतला. एक तारी आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून 4 ते 5 मिनिटं चांगलं उकळवून घेतलं. एकदा चेक करूया, अजून एक तारी साखरेचा पाक तयार झाला नाही. पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे चांगलं उकळवून घ्यायचं. साखरेचा एक तारीच पाक बनवायचा. त्यापेक्षा जर कमी असेल तर मात्र जिलेबी कुरकुरीत नाही तर मऊ होते. असा हा एक तारी पाक तयार झाला. बनवायला 6 ते 7 मिनिटं तरी लागतात. त्यानंतर गॅस बंद करायचा. साखरेचा पाक थंड होत आहे तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया. मोठ्या भांड्यामध्ये 1 कप मैदा घालून घेतला. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि 1 चमचा घातला आहे साजूक तूप. तूप वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता मैद्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जसं आपण मोहन घालतो तसंच, पण हे गरम नाही तर थंडच तूप घातलं. विकतची जिलेबी थोडीशी आंबटसर असते. जर तुम्हाला तशी चव हवी असेल तर 2 चमचे दही किंवा अर्धा लिंबाचा रस घालू शकता. मी यामध्ये दही किंवा लिंबाचा रस घातला नाही. आपण साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस वापरलेला आहे, त्यामुळे थोडासा आंबटसरपणा येतोच. आता हे मैदा भिजवताना 1 कप पाणी घेतलं, पण पाणी लागेल तसंच घालायचं. बॅटर हे थोडंसं सैलसर हवं, पण पाणी मात्र लागेल तसंच घालायचं. एकसोबत सगळं पाणी घालायचं नाही. 1 कप पाणी घेतलं होतं तर पाऊण कप पाणी आपल्याला हे बॅटर भिजवण्यासाठी लागलं, कारण आपण दही वापरलेलं नाही. जर दही घालणार असाल तर मात्र अर्धा कपच पाणी लागू शकेल. तुम्हाला कदाचित ते थोडंफार कमी जास्त लागेल. आता हे चांगलं मिक्स करायचं. यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. असं हे परफेक्ट बॅटर तयार झालं. आणि पाणी बघाल तर बरोबर पाऊण कप पाणी आपण वापरलेलं आहे. तयार केलेलं बॅटर 5 मिनिटं असंच मुरत ठेवूया. आणि 5 मिनिटानंतर यामध्ये तुम्हाला हवा असेल तर खाण्याचा सोडा घाला. मी मात्र इनो घातलेला आहे, पण तो लेमन फ्लेवरचा इनो आहे. 1 कप मैदा होता, यासाठी अर्धा टीस्पून इनो घालायचा. पूर्ण 1 टीस्पून इनो यामध्ये घालायचा नाही. अर्धा टीस्पून इनो 1 कप मैद्यासाठी पुरेसा आहे. इनो घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेऊया. बॅटर बघाल छान फुलतंसुद्धा. यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर खाण्याचा रंग घालू शकता. मी जिलेबी बनवताना अजिबात रंगाचा वापर केलेला नाही. आता हे बॅटर तयार झालं. लगेचच जिलेबी बनवायची. त्यासाठी ही जी बॉटल असते ती वापरा किंवा मग एखादी दुधाची प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यामध्ये हे बॅटर घाला. जे तुम्हाला योग्य वाटेल किंवा सोयीस्कर वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी दोन्हीही पद्धतीने तुम्हाला जिलेबी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि अगदीच हलवाई स्टाईल जिलेबी बनवायची असेल तर एखादा सुती जाड कपडा घ्या, त्यावर हे बॅटर घाला आणि मग जिलेबी बनवा. जिलेबीची ही सगळी तयारी झाली, पण आज आपण जिलेबी तळणार आहोत ती अप्पे पात्रामध्ये. अप्पे पात्रामध्ये मी तूप घालून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तेलही घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तेल चांगलं गरम झालं की मग अशी ही मिनी जिलेबी बनवायची. आत्तापर्यंत जिलेबी तळताना पसरट भांड्याचाच वापर केला असेल, पण त्यामध्ये जिलेबीला आकारसुद्धा व्यवस्थित देता येत नाही. म्हणून मी अप्पे पात्रामध्ये जिलेबी बनवली आहे. अगदी परफेक्ट तयार होते. पण सुरुवातीची एखादी जिलेबी बिघडते बरं, कारण आपण काही इतके परफेक्ट नाही की एकदम गोलाकार जिलेबी बनवू. एखादी जिलेबी बिघडू शकते, पण जसं आपण जिलेबी बनवत जातो तसा छान गोलाकारसुद्धा येतो. आता ही जिलेबी बघा किती परफेक्ट तयार झाली आहे. अप्पे पात्रामध्ये जिलेबी बनवल्यामुळे तेल किंवा तूपही कमी लागतं आणि जिलेबी ही छान अशी गोलाकारसुद्धा होते. एकदम परफेक्ट अशी जिलेबी बनवायची असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. आता एका बाजूने व्यवस्थित तळून झाली की मगच पलटवून घ्यायची आणि दोन्हीही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे.
गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि दोन्हीही बाजूने कुरकुरीत अशी ही जिलेबी तळून घेतली की काढून घ्यायची. अगदी कमी तेलामध्ये जिलेबी तळली जाते आणि बनवायलाही सोपी आहे. तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल, नवशिके असाल तरीसुद्धा परफेक्ट जिलेबी बनवाल, अगदी गोलाकार. आता ही तळून घेतलेली जिलेबी लगेचच साखरेच्या पाकामध्ये घालायची. साखरेचा पाकही पूर्ण थंड नाही, हलकासा कोमट आहे. लगेचच यामध्ये ही तळलेली गरमागरम जिलेबी घातली की 25 ते 30 सेकंद तरी ती पाकामध्ये अशीच मुरत ठेवायची, म्हणजे आतपर्यंत पाक छान शोषला जातो आणि जिलेबी आतून छान रसरशीत होते. त्यानंतर काढून एखाद्या चाळणीमध्ये ठेवा, म्हणजे जास्तीचा पाक निघून जाईल. सॉस बॉटलमध्ये बॅटर घालून बनवलेली जिलेबी अगदी परफेक्ट तयार होते. पण तीच जर आपण प्लॅस्टिकच्या किंवा पायपिंग बॅगमध्ये बॅटर घालून जिलेबी बनवायला जातो तेव्हा त्याचा आकार थोडासा बिघडतो, कारण हे बॅटर सैलसर असतं. म्हणूनच शक्य असेल तर सॉस बॉटल वापरा, अगदी परफेक्ट गोलाकार जिलेबीसुद्धा होईल. पण जर तुम्हाला अशी तेढीमेढी जिलेबी आवडत असेल तर तीसुद्धा बनवून खाऊ शकता. एका बाजूने व्यवस्थित तळून घेतली की मग मात्र पलटवून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची आहे. दोन्हीही पद्धतीने बनवलेल्या या जिलेबीचा अंदाज तुम्हाला आला असेल. मग आता यापैकी कोणती पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटते ती वापरा आणि परफेक्ट अशी जिलेबी बनवा. आप्पे पात्रात कमी तेलात तळलेली परफेक्ट अशी मिनी जिलेबी. नैवेद्यासाठी, प्रसादासाठी किंवा मधल्या आदल्या वेळेत काही गोड खाण्याची इच्छा झाली तर अगदी परफेक्ट 15 मिनिटात तयार होणारी ही कुरकुरीत मिनी जिलेबी. रंग बघा किती सुरेख आला आहे, फक्त केसर घातलं पण जिलेबीला अगदी परफेक्ट असा रंग आणि आकारसुद्धा, पण चवही तितकीच परफेक्ट आहे. अशी ही कुरकुरीत रशिली जिलेबी जरूर ट्राय करा. कशी झाली कमेंट्समध्येही. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.